जिल्ह्याचा विकास लोक चळवळीच्या व अस्मितेचा विषय झाला आहे। जिल्हा निर्मितीच्या 25 वर्षापूर्वीच्या पार्श्वभूमीवर आणि वस्तुस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे। नंदुरबार जिल्ह्याचे कार्यशिल्पकार ही जनताच असून राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम मुहूर्तवेळ विकसित नंदुरबारच्या या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी केले। या प्रसंगी जिल्हा निर्मितीचा 25 वर्षानंतर काय साध्य झालं यावर मंथन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह सभागृहात रविवारी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते। यात माजी मंत्री आमदार केसी पाडवी, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार कुंवरसिंग वळवी, भाजपचे नागेश पाडवी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित, शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, जिप सदस्य विजय पराडके आदी मान्यवर या उपक्रमाला उपस्थित होते। आपल्या जिल्ह्यासमोर जेव्हा निर्मिती झाली तेव्हा मूळ मुद्दे असे होते की आपल्या जिल्ह्यातनं स्थलांतर थांबलं पाहिजे, कुपोषण असेल, बालमृत्यू असेल, आरोग्यविषयक समस्या असतील त्या सुधारल्या पाहिजेत, लहान मोठे प्रकल्प उद्योग आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आले पाहिजेत। जेव्हा संयुक्त नंदुरबार धुळे जिल्हा होता तेव्हा नंदुरबार जिल्ह्यातली प्रशासकीय यंत्रणा आपल्या दुर्गम भागामध्ये मग तो अक्कलकुवा, धडगाव असेल, नवापूर असेल तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हती आणि म्हणून प्रत्येक सामान्य घटकापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचली पाहिजे हा त्याच्या मागचा दृष्टिकोन होता। आणि मग सिंचनाचं क्षेत्र वाढलं पाहिजे, इरिगेशन वाढलं पाहिजे, शेतीचं क्षेत्र बागायती खाली आलं पाहिजे हा तेव्हाचा मुद्दा होता। आणि मूलभूत सुविधा मग रस्ते असतील किंवा आरोग्य विषयक असतील या सर्व मूलभूत सुविधा या जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत आणि म्हणून या जिल्ह्याची निर्मिती झाली।